काहे दिया परदेसच्या 25 ऑगस्ट 2016च्या भागामध्ये गौरीच्या वडिलांना अखेर दहीहंडीच्या दिवशी कळतं की गौरी आणि शिव यांच्यात प्रेम आहे। तसंच त्यांच्या सोसायटीमध्ये कळल्यावरती लोक त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा करू लागतात। गौरीच्या वडिलांना हे ऐकून प्रचंड त्रास होतो आणि ते तिथून काढता पाय घेतात। घरी आल्यावरती ते गौरीला आणि तिच्या आईला याबद्दल विचारणा करू लागतात। तेव्हा निशा त्यांना सांगते, शिव आणि गौरी याबद्दल आम्हाला सर्व काही माहित होते, मात्र आईनं मला सोन्याच्या पाटल्या देऊन याविषयी तुम्हाला काहीच सांगायचं नाही असं सांगून गप्प केलं होतं। हे ऐकताच गौरीच्या वडिलांना जाम त्रास होतो आणि ते घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतात आणि निघताना माझे सर्वांसोबतचे संबंध कायमचे संपले असं सांगून घराबाहेर पडतात। तर दुसरीकडे शिव दहीहंडी फोडताना पडल्यामुळे त्याचे आई वडील देखील चिंतित असतात। शिवला लागल्याचा दोष त्याची आई गौरीला देऊ लागते। गौरीचे वडील घर सोडून गेल्यानं मालिकेत काय नवीन वळण येणार हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। काहे दिया परदेस या मालिकेचे हायलाइट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी पूजा ठोंबरे। डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी।